नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव नंदकिशोर तांबे. मी दत्तकृपा फर्टिलायझर कनोली फाटा संगमनेर या ठिकाणाहून बोलत आहे. आज मी तुमच्या ऊसाच्या पिकांमधील तण नियंत्रण करण्यासाठी एक सुंदर व एकदम सक्षम असे तणनाशकाचे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपल्या ही जे तणनाशकाचे कॉम्बिनेशन आहे, हे तणनाशकाचे कॉम्बिनेशन मध्ये 2,4-D आहे. त्यामुळे तुमच्या पिकाच्या शेजारी कोणत्याही प्रकारचे भाजीपाला वर्गीय पीक म्हणजे टोमॅटो असेल, वांगे असेल, कांदा असेल, हे पीक नको आहे. कारण की ह्या 2,4-Dमुळं त्या पिकाला त्रास होऊ शकतो. जर तुमच्या पिकाच्या शेजारी असे जर असेल म्हणजे टोमॅटो, वांग, कोणताही भाजीपाला वर्गीय फळपानाची असलं पीक, तर त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं कॉम्बिनेशन सांगू. पण तुमच्या शेजारीच्या शेतामध्ये जर ऊस असेल, गिन्नी गवत असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ज्यांच्याकडून 2,4-Dला काही त्रास होत नाही, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रमाणामध्ये आपल्याला एकरी 1 लिटर 2,4-D वापरायचे आहे. त्यानंतर आयमॅक्स म्हणजेच मेट्रिब्युंझिन हे आपल्याला एकरी 500 ग्रॅम या प्रमाणात वापरायचे आहे. आणि त्यानंतर जेयू कंपनीचे ॲलेंटार नावाचे जे तणनाशक आहे ते ऊस ह्या पिकासाठी एकरी 500 ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे. ह्या तणनाशकामध्ये आपल्याला एकरी 200 लिटर पाण्याचा वापर करायचा आहे. मग एकरी 200 लिटर असतात, कारण की योग्य तणनाशकाचं आपल्याला जे कव्हरेज आहे ते भेटण्यासाठी 200 लिटर पाणीच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याची क्वालिटी म्हणजेच पाणी शक्यतो खारं नकोय, गोड पाणी असलं पाहिजे. जर पाणी खारं असेल तर त्यामध्ये आपल्याला 200 लिटरच्या बॅरलला साधारणतः 10 लिंब आपल्याला पिळायचे आहेत, जेणेकरून त्याचा पीएच जो आहे तो एकदम योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येईल. आणि पाणी हे गढूळ नकोय. आता 200 लिटर पाणी जर आपलं तयार आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मजूर. तुमचा मजूर हा एकदम तज्ञ ऊसाचे तणनाशक मारणारा त्याला शक्यतो तणनाशक मारण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. कारण की जर आपण अनुभव नसलेला जर मजूर त्या ठिकाणी जर वापरला तर तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट या तणनाशकाने मिळणार नाही. कारण की मजुराकडून चूक झाली तर कितीही चांगलं तणनाशक असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यानंतर याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला आता प्रमाणाचा जो विषय झालेलाच आहे. त्यानंतर त्याचं कार्य 2,4-D जे आहे, 2,4-D आपले सर्व गोल पानाची जी तण आहे त्याला कंट्रोल करणार आहे. मेट्रिब्युंझिन जे आहे ते आपलं बीजनाशकचं कार्य करणार आहे. प्लस मेट्रिब्युंझिन जे आहे काही तण जाळण्यासाठी पण कार्य करते. पण याला स्टेज एकदम तणांची बारीक असेल तरच हे तणनाशकचं पण कार्य करतं, तसं हे बीजनाशकाचं. त्यानंतर हे ॲलेंटार जे आहे हे आपली चिटका आणि वागणक असेल, ह्या तण जे आहेत ही जळतीच नाही. तर हे चिटका आणि वागणक ही जी तण हे जाळण्यासाठी आपल्याला ॲलेंटार काम करणार आहे. म्हणजे आता तुम्ही दरवर्षी तणनाशक वापरतात, त्याच्यामध्ये बघा 2,4-D मेट्री वापरलं तर सर्व तण जाळतात, पण चिटका आणि वागणक हे जी तण आहे ही तशीच जिवंत राहतात. आणि त्यानंतर आपल्याला परत मजुरांना घेऊन ते खुरपावं लागतं. मग त्यामुळं आपल्याला हे जर जेयू कंपनीची ॲलेंटार जर मिळाली तर हे अत्यंत चांगलं काम होणार आहे. हे शक्यतो तणनाशकामध्ये तुम्ही वापरलंच पाहिजे, ज्याने तुमचे चिटका आणि वागणक ही तण जे आहे ही 100% त्यामध्ये कार्य त्याचं होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का तुमचा जो पाण्यामध्ये म्हणजे जो जमिनीमध्ये ओलावा आहे तो एकदम योग्य पाहिजे. पावसाळ्यामध्ये काय होतं, ओल टिकून राहते. पण जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला तणनाशक मारायचं असेल, तुम्हाला माहिती आज पाणी भरलं तर 2-3 दिवसांनी पाणीचं प्रमाण जमिनीतून कमी होऊन जातो. तर आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला एक पाणी भरायचं, मग तणनाशक मारायचं, आणि त्यानंतर तणनाशक मारून झाल्यानंतर परत ऊसाला पाणी चालू करायचंय दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी, जेणेकरून जी ओल आहे ती टिकून राहील. आपल्याला ही ओल साधारणतः 20 दिवस टिकून ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा खंड या ठिकाणी पडून द्यायचा नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमिनीत हवेत आर्द्रता असते, त्याच्यामुळं मग एवढ्या अडचण येत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये 2,4-D आहे. त्याच्यामुळे शेजारील पीक भाजीपाला असेल तर मग आपल्याला या ठिकाणी 2,4-D वापरता नाही येणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हे तणनाशक वापरणार आहे त्यावेळेस हवा जी आहे ही शांत पाहिजे. म्हणजे आपलं 200 लिटर मधलं सर्वच तणनाशक हे जमिनीवरती व्यवस्थित पद्धतीमध्ये तणांच्या पानावरती पसरेल. पण जर हवा जर असेल तर बरेचसं तणनाशक हे हवेद्वारे उडून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का हिवाळ्याच्या दिवसामध्ये पानांवरती दव असते. मग सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत दव असते. त्यानंतर 10 वाजल्यानंतर दवाचं प्रमाण हे कमी होतं. मग दव असताना तणाच्या पानावरती दव असताना फवारणी करू नये. ओलावा टिकवून ठेवणे. एकरी जर खर्च म्हटला तर आपल्याला ह्या तणनाशकामध्ये यामधील आपला जो खर्च आहे तो साधारणतः 1500-1550च्या आसपास. जसं तुमच्या मार्केटमधील विक्री आहे त्या पद्धतीनं तुम्हाला तणनाशकाचं तुमच्या मार्केटमधील विक्रीवरती तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर इथून पुढचा जो व्हिडिओ आहे शेजारील भाजीपाला जर असेल तर मग कोणतं कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे हा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या भागामध्ये आपण टाकणार आहे, जेणेकरून शेजारच्या पिकालाही त्रास नाही होणार आणि तुमचं पण पीक एकदम व्यवस्थित होईल. तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.